अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली पांडुरंगा करो प्रथम चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधका वंशे विभूषित करान नवनिर्लाभा पीतांबरा तरुणबिंब फलाद्रोष्टा महान भगवत भक्त पांडुरंगाचे प्रेम भंडारी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असलेला अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देणं गरजेचं आहे. आज विश्वकर्मा जयंती आहे. विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पालखेड पारेश्वर संस्था या ठिकाणी भगवान विश्वकर्माच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी भगवत चिंतन आपल्याला करायचं. या जयंतीचा उत्सव जे संपन्न करतायत आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नारायण भाऊ गायकवाड, लक्ष्मण भाऊ गायकवाड आदी करून सर्व गायकवाड परिवार सर्वच या ठिकाणी भगवान विश्वकर्मा जयंतीचा हा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करतात. आणि याही वर्षी हा उत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये ही सर्व गायकवाड परिवार ही मंडळी संपन्न करतायत, साजरी करतायत. आपण सर्वजण मिळून या ठिकाणी ही सेवा आपल्याला करायची आहे. भगवान विश्वकर्माच्या चरणी भगवान पारेश्वराच्या चरणारविंदावरती आपल्याला ही सेवा समर्पित करायची. विठाला उपस्थित असलेली सर्व प्रभुप्रिय सज्जन मंडळी, गावातील सर्व गायक मंडळी, गायनाचार्य मंडळी,
वादक मंडळी आणि आपल्या गावातले आदरणीय परमपूजनीय सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपल्याला प्रभू चरणी समर्पित करायची. विठ्ठल सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज धन्यता देतात. ज्या पुत्रानं मातेच्या पोटी जन्म घेऊन भगवत चिंतन केलं, ध्यान केलं, ध्यानधारणा केली, नामस्मरण केलं, असा जो पुत्र ज्या मातेच्या उदरी जन्माला आला त्या मातेला धन्यता देतात नामदेव महाराज. धन्य महाराज संसारी जन्मले किंवा धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. संसारामध्ये जन्माला येऊन नारायणाचं ध्यान करतात, नारायणाचं चिंतन करतात, त्यांच्या मातेला धन्यता देतात. धन्य त्यासी माय प्रसवली, असा जो पुत्र जन्माला येतो त्याच्या मातेला धन्यवाद देतात, धन्यता देतात. का? ज्या कुळामध्ये तो जन्माला आला, नामदेव महाराज सांगतायत प्रसवली तया कुळाचा उद्धार. ती माता या बाळाला ज्या ठिकाणी जन्म त्या मातेनं दिला त्या कुळाचा उद्धार, त्या परिवाराचा असणारा उद्धार. म्हणून अशा प्रकारचं नामदेव महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात. विठ्ठल आपण सर्वजण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो. महाराष्ट्राची भूमी ही संतांच्या पादस्पर्शानं पुनीत झालेली आहे. अनेक संतांचे चरणरज या महाराष्ट्राच्या मातीला लागले. ज्या मातीमध्ये संतांच्या चरणरजानं जी माती पवित्र झालीये, संतांच्या चिंतनाची स्पंदनं ज्या मातीमध्ये आहेत, त्याच मातीमध्ये आपण जन्माला आलो. हे आपलं परमभाग्य आहे. जगद्गुरु तुकोबारायांसारखे महान संत या महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण झाले. ज्ञानोबारायांसारखे महान संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवताराला आले. नामदेवरायांसारखे महान संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवताराला आले. नवे 52 संतांनी या महाराष्ट्रामध्ये अवतार घेतला. तो फक्त आपल्या उद्धाराकरता, आपल्या कल्याणाकरता. आपण तरुण जावं, आपण सुखी व्हावं, खरं सुख आपल्याला प्राप्त व्हावं, याच्याकरता संत अवताराला आले. संतांनी आपलं वाङ्मय निर्माण केलं, ते आपल्या उद्धाराकरता. आज जरी संत आपल्याला दिसत नसले, परंतु वाङ्मय स्वरूपामध्ये संत आजही अवतीर्ण आहेत आपल्यामध्ये. वाङ्मयीन स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणजेच गाथा, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबाराय, नामदेवरायांचा गाथा म्हणजेच नामदेवराय. हे संतांचं जे वाङ्मय आहे, हे वाङ्मय प्रत्यक्ष ते संतच आपल्या समोर अवतीर्ण झालेले आहेत. म्हणून या महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे. या भूमीमध्ये तुम्ही आणि आपण जन्माला आलो, भाग्यवान आहोत आपण. शेजारही चांगला मिळायला भाग्य लागतं, संताची संगती मिळायलाही भाग्य लागतं, ग्रंथाची संगती करायलाही भाग्य लागतं. भाग्याशिवाय संत संग भेटत नाही, भाग्याशिवाय सज्जनाची संगती भेटत नाही, पुण्याशिवाय सज्जन माणसं आपल्याला भेटत नाही, पुण्याशिवाय संतही भेटत नाही. कोण पुण्य कोणा गाठी, जासी ऐसी आमची भेटी. तुकाराम महाराज म्हणतात, कोणतं पुण्य लागतं आपल्या गाठोड्यामध्ये संत महात्मे भेटायला. कोणतं पुण्य लागतं? साधू भेटण्याकरता, संत भेटण्याकरता कोणतं पुण्य लागतं? कोण पुण्य याचा होईन सेवा,
आणि त्यांची भेटी झाली का आपलं द्वंद्व गेलं, द्वैतपणा गेला. संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या विचारामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे. संत विचारानं जीवाचा उद्धार होतो. संत विचारानं पुन्हा जन्माला यावं लागत नाही. सज्जनाच्या संगतीनं पुन्हा जन्म नाही. म्हणून आपलं वाक्य आहे, आपण संतांच्या सानिध्यामध्ये आहोत. अहो इथे जवळ बघितलं तर श्री क्षेत्र सराला भेट योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यात आपण आहोत. आपल्या वायव्य दिशेला आपण जर पाहिलं तर श्री क्षेत्र शूर शंकर स्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण आहोत. आपल्या ईशान्य दिशेला आपण जर पाहिलं श्री क्षेत्र देवगिरी दौलताबाद जनार्दन स्वामी महाराज, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र वेरूळ जनार्दन स्वामी बाबा मौनगिरी महाराज, बाबांचं सानिध्य आपल्याला आहे. अहो इकडे श्री क्षेत्र देवगड बघा. सर्व संत महात्म्यांच्या आपण सानिध्यात आहोत, सर्व संतांच्या आपण जवळ आहोत. हे आपलं परम भाग्य आहे, परम पुण्य आहे. अहो या संतांच्या सानिध्यामध्ये जन्म मिळण्याकरता त्याला किती जन्माचं पुण्य लागतं. एका जन्मामध्ये सहज होत नाही, एका जन्मामध्ये सत्संगती घडत नाही, एका जन्मामध्ये साधूची संगती घडत नाही, एका जन्मामध्ये ग्रंथाची संगती घडत नाही. ग्रंथाची संगती, साधूची संगती आणि भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येण्याकरता, संगती घडण्याकरता तिळा तिळासारखं पुण्य साठवण करा. तिळा तिळा पुण्य साचा पडे, नाव मुखामध्ये येण्याकरता पुण्य लागतं. तुकाराम महाराज नाट प्रकरणामध्ये वर्णन करतात. तिळा तिळा पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा, दिले हात पाय कान. संतांची संगती घडण्याकरता पुण्य लागतं. संतांचे विचार ग्रहण करण्याकरता पुण्य लागतं. नामस्मरण सहज कोणाच्याही कानावर जात नाही, कीर्तन सहज कोणाच्याही कानावर जात नाही. कीर्तनाला या म्हणल्यानं कुणी येत नाही, नको येऊ म्हणल्यानं कुणी घरी राहत नाही. कळलं का? याच्याकरता पुण्यच लागतं बरं का. देवाचं भजन ऐकण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. एवढंच नाही, रस्त्यानं चालता चालता राम राम जय हरी घालण्याला सुद्धा पुण्य लागतं. काही माणसं आपण जय हरी घालावते होते आता हे काय, तरी तोंडात राम राम येत नाही, जय हरी येत नाही का? त्या विचाराला आपण का नावं ठेवावीत? त्याच्या कोशामध्ये पुण्याचा साठा कमी आहे हो. कसा रामराम म्हणेल, कसा जय हरी म्हणेल? नाही, मुळीच नाही. त्याच्या मुखामध्ये रामराम येण्याकरता, त्याच्या मुखामध्ये जय हरी येण्याकरता त्याच्या कोशात पुण्य तेवढं लागतं. जर त्याच्या कोशात पुण्य असेल तर तो जय हरी घालेल, रामराम घालेल, रामकृष्ण हरी म्हणेल, हरिओम म्हणेल.
जे बाबाजी म्हणेल कधी कधी तरीच मुखागरी येईल नाम श्रीरामाचं. देवाचं नाम मुखामध्ये येण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. देवाचं ध्यान करण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. कीर्तनाला येण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. घरी बसून का ऐकण्याकरता होत नाही, पण त्यालाही पुण्य लागतं. आता काही बिचाऱ्यांना नाही येता येत, काही म्हातारी माणसं आहेत, तिथं बसून का होत नाही, ऐकतात बिचारे, धन्य आहेत ते, पुण्यवान आहे. नाही जरी इथपर्यंत त्यांच्या प्रकृतीमुळे येता आलं नाही, परंतु अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, तिथं बसून ऐकताय. यालाही सहज सोपं नाहीये. जन्मोजन्मांतराची पुण्याई असली तरच तोंडात रामाचं नाव येतं. सहज आहे का? सहज नाही. जन्मोजन्मांतरीचं पुण्य असेल तरच तो ध्यान करतो, तरच तो नामस्मरण करतो. ध्यान करणंही सोपं नाहीये. म्हणून नामदेव महाराज सांगतात, असं नामस्मरण करणारा, भगवंताचं ध्यान करणारा जो जन्माला येतो त्याला धन्यता देतात ते पहिल्या चरणामध्ये. नामदेव महाराज सांगतात, असा जो ध्यान करणारा, असा जो नामधारक आहे, तो संसारामध्ये जन्माला येणं म्हणजे धन्यता त्याला देत आहे. धन्य तो संसारामध्ये जन्माला येतो. आज ज्यांची जयंती आहे ते सुद्धा जन्मालाच आले. ब्रह्मदेवाच्याच माध्यमातून विश्वकर्मा भगवान अवताराला आले. मग विश्वकर्मा भगवान ब्रह्मदेवाच्या माध्यमातून अवताराला आले. असणारे
अंगिरा ऋषी जे आहेत, अंगिरा ऋषीची कन्या कंचना हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. आणि काय केलं भगवान विश्वकर्माने? ऐका, विश्वकर्मा देव आहेत, भगवान आहेत. विश्वकर्मानं मोठमोठे महल निर्माण केलीत. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याची द्वारका ही विश्वकर्मानं निर्माण केली. हस्तिनापूर विश्वकर्मानं निर्माण केलं. अहो, आणखी सांगायचं झालं तर सोन्याची जी लंका होती रावणाची, ती सुद्धा विश्वकर्मानं केली. विठाल वास्तूची रचना कशी करावी, वास्तू कशी असावी, वास्तू कशी बांधावी, वास्तूमध्ये कोणत्या दिशेला काय असावं, हे भगवान विश्वकर्माने केलंय. विश्वकर्मा देव आहे, कलेची देवता आहे. विश्वकर्मा भगवान कलेची देवता आहे. बघा, मग वास्तू ज्या वेळेला निर्माण केल्या जाते त्यावेळेला कोणत्या दिशेला काय असावं, कोणती दिशा कशाची आहे, हे सर्व विश्वकर्मानं निर्माण केलंय. वास्तूमध्ये आपला प्रमुख मुद्दा किचन कुठं असावं, स्वयंपाकाचं घर कसं असावं, कोणत्या दिशेला पाणी असावं, कोणत्या दिशेला अभ्यासिका असावी, कोणत्या दिशेला बेड असावा, कोणत्या दिशेला देवघर असावं, जिना कोणत्या दिशेला असावा, तिजोरी कोणत्या दिशेला असावी, कोणत्या दिशेला पाय करावे, कोणत्या दिशेला उस करून झोपावं, काय परिणाम आहे, मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा, कोणत्या दिशेला दरवाजा असू नये, टॉयलेट कुठं असावं, सांडपाणी कुठं असावं, घरामध्ये प्रवेश करताना तोंड कुणीकडे व्हावं, घरात पाहुणे बसले असताना त्यांच्या तोंडाची दिशा कोणत्या दिशेला व्हावी, हे सर्व वास्तुशास्त्राचा नियम आहे. आणि याची रचना सर्व कोणी केली? विश्वकर्माने केली. आग्नेय दिशेला किचन असावं, ईशान्य दिशेला तिथंच देवघर असावं, ईशान्य दिशेला पाणी असावं, नैऋत्य दिशेला जिना असावा, जड सामान नैऋत्य दिशेला असावं, टॉयलेट आग्नेय आणि नैऋत्येच्या मध्ये असावं, ना ते आग्नेयला पूर्ण असावं ना ते नैऋत्यालाही असावं. विठाला मुलांची अभ्यासिका पश्चिमेला असावी, म्हाताऱ्या माणसाचं झोपण्याची जागा ईशान्येला असावी, मुलांचा बेड हा पश्चिमेला असावा, पश्चिम आणि नैऋत्येच्या मध्ये असावा, मुलांची अभ्यासिका ही वायव्य दिशेला असावी, तिजोरी ही उत्तरेला असावी, घरातून बाहेर निघताना पूर्व दरवाजा असावा, उत्तर दरवाजा असावा, दक्षिणेला दरवाजा नसावा. असेल तर त्याचे काय परिणाम आहे? आता सारं वास्तुशास्त्र सांगत नाही बसत, पण ही सर्व रचना ज्यांनी केली आहे त्यांचं नाव आहे विश्वकर्मा. विठाला म्हणून भगवान विश्वकर्माची जी रचना आहे ती अघटित आहे. बघा, ज्या वेळेला हस्तिनापुरामध्ये असा महल तयार केलाय विश्वकर्मा भगवंतानं, की ज्या वेळेला दुर्योधन येतो तर दुर्योधनाला समोर पाणी दिसतं, पाणी, आणि तो काय करतो? आपले वस्त्र
वरती करतो निघतो पुढे. हा बघा कशी रचना केली. अगदी पाणी, कोणी म्हणेल पाण्याचा तलाव आहे, पण घरामध्ये. दुर्योधन वरती वस्त्र करून निघाला त्यावेळेला द्रौपदीनं पाहिलं, आणि द्रौपदीनं पाहिल्यानंतर द्रौपदी म्हणते एवढं डोळे अजून सुद्धा हा वरती वस्त्र करून निघाला, याला का दिसे ना. काय शब्द वापरले होते ना. आंधळ्याचं पोरग आहे म्हटले, शेवटी ती आंधळच आहे की काय. वरती वस्त्र करून निघालाय, पुढे गेला तर कसलं पाणी. अहो रचनाच विश्वकर्मा भगवंतानी अशी केली आहे का ते पाणी दिसायला लागलं, पाण्याचा भास झाला, पण पाणी नाही. का? ही रचना त्यांची आहे. विठाला म्हणून त्यांना त्या देवतेची पूजा केली जाते. आज त्यांची जयंती, आज ते अवताराला आले. आज ते अवताराला आले. धन्य महाराज जन्मले संसारी, जन्माला आले ते. जन्माला आले आपला उद्धार करण्याकरता. वास्तूच्या माध्यमातून त्यांनी वास्तू ही देवताच आहे. वास्तू ही देवता आहे. म्हणून वास्तुदेवतेमध्ये, वास्तूमध्ये आपण राहतो तर त्या वास्तूचीही पूजा करावी लागते. त्याला वास्तू शांती म्हणतात. आणि घराच्या मधोमध वास्तू पुरुष असतो. त्या वास्तू पुरुषाचीही पूजा केली जाते. कारण ज्या वास्तूमध्ये आपण राहतो ती वास्तू विश्वकर्मा भगवंतानं त्याचं काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. आणि ते पाहून आता ही सर्व मंडळी तशीच रचना करतात. म्हणून त्या देवानं या सर्वांना आशीर्वाद दिलाय. विठ्ठल म्हणून ते जन्माला आले. अहो संत जन्माला येतात. अहो संत जन्माला येतात. जन्माला येणं तर चांगलं नाहीये. जन्माला येणं दुःख आहे. मग जन्माला येणं जर दुःख आहे तर ते का जन्माला आलेत आणि आपल्याला सांगतात जन्माला येऊ नका आता पुन्हा. का जन्माला येणं चांगलं आहे का? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे पजित, किंवा नित्य व्हावे पजित. मनोनी जीव भ्याला, शरण गेला विठोसी. बाबा जन्म चांगला नाहीये, जन्माला येणं चांगलं नाही. किती दुःख आहे, किती फजिती आहे. 9 मास कष्टलिशे, 10व्याने प्रसूत झाली. येताचे कर्मजाड, तुझे मान अडकले. किती वेळेला जन्माला यायचं, किती दुःख आहे. संत महात्म्यांनी सांगितलं बाबा जन्माला येणं चांगलं नाहीये, जन्माला येण्याचं दुःख आहे. म्हणून पुन्हा जन्माला यायचं नाही. का हो, जे सांगतात जन्माला यायचं नाही ते तर जन्माला आले आणि आम्हाला सांगतात जन्माला येऊ नका. का असं? अहो जे आले ते कशा करता, उद्धरया असं.
आले संत. हा? उद्धाराया जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत आले. हा? काय कारण? अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण? जड जीवाचा उद्धार करण्याकरता ते आले. का मग तुम्ही जर आलेत आणि आम्हाला म्हणतात येऊ नका, तुम्हाला येण्याचं दुःख नाही का? आम्हाला येण्याचं दुःख आहे आणि तुम्हाला यायचा त्रास नाही का? हृदयास जन्माला येणं चांगलं नाहीये. नको हा जन्म. किती दुःख आहे महाराज. तुम्हीच तर आलात जन्माला आणि तुम्हीच सांगतात तुम्हाला का दुःख नाही. म्हटले गर्भवासा दुःख नाही येता जाता. हृदय असता नाम तुझे. आम्हाला गर्भवासाचं दुःख नाही याचं कारण काय? देवा तुझं नामस्मरण आमच्या हृदयामध्ये आहे ना, मग जन्माला येण्याचं दुःख नाही आम्हाला. काय दुःख आहे? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुझं नामस्मरण करण्याकरता आम्ही येणार आहोत ना, मग आम्हाला त्याचं दुःख नाही. काय दुःख आहे? तेवढ्या करता आम्ही जन्म घेतोय ना. घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. जन्माला आणि ते म्हणतात मी जन्म घेईन. अरे पण जन्म घेण्यात तुम्हाला दुःख नाही का? घेईन मी जन्म यासाठी देवा. देवा मला जन्माला यायचंय, मी जन्म घेणार आहे. अरे जन्म घेऊन काय करणार आहे? जन्म घेऊन करणार काय? काय करणार आहे? म्हटले तुझी चरण सेवा साधावया घेईन मी जन्म. यासाठी घेईन मी जन्म. तुझी चरण सेवा साधावया मी जन्म घेईन. तुझ्या पायाची सेवा करण्याकरता मी जन्म घेईन. आता जन्म ज्यानं घेतला किंवा ज्याला जन्माला यायचंय त्याला मुक्ती घ्यावं लागत नाही. आणि ज्याला मुक्ती हवी आहे त्याला जन्म मिळत नसतो. विठ्ठला गाव. मग संतांनी मुक्ती घेतली का? नाही.
मुक्तीचा स्वीकार संतांनी केला नाही याचं कारणच हे आहे की त्यांना जन्माला यायचं होतं, त्यांना जन्माला यायचं आहे म्हणून ते मुक्ती घेत नाही. म्हणून तर म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. का नको मुक्ती? आणि आपल्याला म्हणतात मुक्त व्हा. काय म्हणतात? मुक्त व्हा, भगवंताचं चिंतन करून मुक्ती मिळवा. आणि ते म्हणतात आम्हाला मुक्ती नको. अगोदर बोलून गेलो, ज्याला मुक्ती पाहिजे त्याला जन्माला येता येत नसतं, आणि ज्याला जन्माला यायचंय तो मुक्तीचा स्वीकार करत नसतो. विठाला का त्यांनी मुक्ती घेतली नाही हो? आम्हा जन्म घेणे मोक्ष पद तुच्छ या कारणे. तुच्छ आहे मोक्ष. तुच्छ म्हणजे कसा हो? ज्याला काहीच किंमत नाही त्याला तुच्छ म्हटल्या जात. तुच्छ आमच्या दृष्टीनं ते तुच्छ आहे, त्याला किंमत नाही. तुच्छ आहे. काय? मोक्षपद तुच्छ आहे. का? आम्हाला जन्म घ्यायचा युगायुगामध्ये, आम्ही मोक्ष कशाला स्वीकारावा? आम्हा जन्म घेणे युगायुगी मोक्षपद तुच्छ या कारणे केले. कोणत्या कारणे? आम्हाला जन्म घ्यायचा आहे या कारणानं आम्हाला मोक्ष नको आहे. मज नको रे हे मुक्ती, नको मुक्ती. का? जन्म घ्यायचा आहे. कशा करता? तुझी चरण सेवा साधण्याकरता, तुझी भक्ती करण्याकरता आम्हाला जन्म घ्यायचा आहे. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. हरी नारायण धन्य महाराज जन्मले संसारी, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. धन्य महाराज संसारी जन्मले. आता संसारात जन्म घेऊन धन्य नाहीये नुसतं. संसारामध्ये जन्म घेऊन धन्य आहे का नुसतं? नाही. मग आपणही जन्माला आलोय ना संसारामध्ये, मग आपल्याला का धन्यता नाही? आपण तर संसारातच आहे. मग इथं म्हटलंय धन्य महाराज जन्मले संसारी, इथपर्यंतच नाहीये. धन्यता कधी आहे?
धन्य महाराज जन्मले संसारी म्हणून धन्यता नाही, संसारात जन्माला आले म्हणून धन्यता नाही, नुसता जन्म झाला म्हणूनही धन्यता नाही. मग धन्यता कशावर आहे? जे ध्याती अंतरी नारायण धन्य महाराज. अहो जे नारायणाचं ध्यान करतात, अंतरामध्ये नारायणाचं चिंतन करतात आणि ते जन्माला आले धन्य येते. दास विठो वारे धारो, दास विठो वारे धारो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही धन्य महाराज जन्मले संसारी, नुसतं संसारामध्ये येऊन धन्यता आहे का? नाही. दास विठोबाचे झालो धन्य. धन्य आम्ही जन्म आलो, विठोबाचे दास झालो, मग धन्यता आहे. नुसती जन्माला येऊन धन्यता नाही. मग असे किती काही जन्माला आलेले, बस स्टँडवरही तेवढीच गर्दी आहे, बाजारातही तितकीच गर्दी आहे, रस्त्यानंही तितकीच गर्दी आहे. मग धन्य आहे का? नाही. कोणालाही धन्यता देत नाही. नामदेव महाराज कुणालाही धन्यता देत नाही. अरे जन्माला येऊन भगवत चिंतन जो करतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय, तो धन्य आहे. जो परमात्म्याचा दास झाला, जो संतांचा सेवक झाला, तो धन्य आहे जन्माला येऊन. धन्य महाराज जन्मले संसारी. जे ध्याती अंतरी नारायण. चला, ध्याती म्हणजे काय? ध्याती काय आहे? ध्याती कशाला म्हणायचे? ध्याती म्हणजे ज्याचं ध्येय करतात, हो त्याला ध्याती म्हणतात. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. ध्येय काय, ध्याता काय आणि ध्यान काय? जे ध्याती अंतरी नारायण. अव अंतरामध्ये नारायणाचं ध्यान जे करतायत, आम्ही काही करत नाही का? कोणाचं कोणाचं आम्ही ध्यान करतो. अहो पण कोणाचं कोणाचं करतो आम्ही? आमच्या अंतरामध्ये ध्यान आहे. अरे पण कोणाचं? त्यांनी नारायणाचं केलं, आपण कोणाचं करतो ध्यान? ध्यानाशिवाय एकही माणूस नाही ध्यान करतो. विना ध्यानाचा माणूसच नाही. काही काही ध्यानावरच नाही, म्हणजे ध्यान करतच नाही. काही म्हणतात तुम्ही ध्यानावर आहेत का? याचा अर्थ काय? तुमचं ध्यान कुठे गेलं? अरे गेलं याचा अर्थ तुम्ही ध्यान कशाचं करतात? तुम्ही प्रपंचात नाहीच आहे. पाहता कुणीकडे, चालता कुणीकडे, माणसं तुमचं ध्यानावरच नाही. याचा अर्थ असा आहे, चालतात बोलतात फक्त, ध्यान तिसरीकडेच आहे. विठाला अरे ध्यान कुणाचं करावं, काय करावं? आपणही चला व्यवहार जर करायचा असेल तर ध्यान लागतं व्यवहारावर, तर व्यवहार. प्रपंच करायचा असेल तर प्रपंचाचं ध्यान असावं, तेव्हा प्रपंच. गाडी चालायची असेल तर रस्त्यावर ध्यान लागतं, तर गाडी. नाही तर ध्यान जर रस्त्यावर नसलं तर पोते घेऊन जायचे आणि भरून आणायचं. काय ऐका, रस्त्यावरती अनेक ठिकाणी लिहिलंय, नजर हटी दुर्घटना घटी. नजर हटी दुर्घटना घटी. ती गाडी चालवणारा जो ड्रायव्हर आहे, रस्त्यावरून त्याची नजर जर बाजूला गेली तर दुर्घटना घडते. तसं ही गाडी चालवत असताना जो ड्रायव्हर आहे, देवाच्या नामावून याची नजर बाजूला गेली का दुर्घटना घडलीच, पुन्हा जन्माला येण्याची. विठाला
रस्त्यावर ध्यान ठेवावं. आला कुठून तिथंच जाण्याकरता. तुझं नाव तरी काय, तुझं गाव तरी काय, तू आला कुठून हो, काय नाव आहे याचं? याचं नाव काय बाळकृष्ण मोगल आहे का? नाही, हे ठेवलेलं नाव आहे. हे नाव बदलत राहतात. यालाच कोणी मामा म्हणतं, अरे यालाच कोणी बाबा म्हणतं, यालाच कोणी महाराज म्हणतं, याला कोणी मोगल म्हणतं, याला कोणी आजोबा म्हणतं. एकच आहे की नाव किती आहे? ऐका, नाव किती? अरे याचं खरं नाव काय आहे? काय याचं नाव ऐका. सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मीची, जगी विस्तारलो माझा मीची. अरे काय नाव आहे? नाव काय? कुठलं ठिकाण आहे तुझं? तू राहतो कुठे? काय नाव आहे? अरे मी ब्रह्म आहे, मी देव आहे. राहतो कुठं? अरे ब्रह्मपुरी माझं गाव आहे आणि माझं नाव आहे, मी सोहम आहे. वेदाचे 4 महावाक्य तत्वम असी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानाम ब्रह्म. वेदाचे किती? 4 महावाक्य आहे. ज्यानं वेदातल्या 4 महावाक्यापैकी एका वाक्याचं चिंतन केलंय त्यानं त्याला ओळखलं. विठाला जन्माला आले. काय केलं म्हणजे धन्यता आहे. नुसती जन्माला येऊन धन्यता नाही. मी कोण आहे याची ओळख झाली पाहिजे. सोम्या गोम्या चिम्या आहे का आपण? नाही. आपण ब्रह्म आहोत. हे साधन घेऊन आलो. हे साधन आहे. साधन, या साधनानं ब्रह्मतत्वापर्यंत जायचंय. हे साधन कुठपर्यंत आहे सांगता येत नाही, पण आलेलं आहे, मिळालेलं आहे ना. मिळालेलं नाही, उष्ण आणलंय. उष्ण जे आणलेलं असतं ना त्याची कालावधी असते. उष्ण आणलेल्याची काय असते? कालावधी असते. ती कालावधी संपत आली का तो उष्ण ज्याच्याकडून आणलं तो येत असतो आणि तो आटप दे बरं आपलं आपलं. तसं हे 3.5 हाताचा जो देह आहे हा उष्ण आणला. देह तर 5चा आणला उष्ण. शिखी ज्याचा त्याला देणे आहे, हा त्याच्या त्याला द्यायचा आहे. पण उष्ण आपलं काम धकावण्याकरता आणल्या जातं ना, तसं हे आपलं काम धकावण्याकरता आणलंय. याला 5 बाप आहे. किती बाप आहे याला? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 बाप आहे या शरीराचे. याच्यामध्ये जीव चैतन्य टाकल्या जातं. आता टाकल्या जातं का? या जीवाचा जन्म कुठून झाला? हा जीव या पंचमहाभूताच्या तत्वातून निर्माण झालेल्या शरीरामध्ये हा जीव कुठून आला? जीव चैतन्य कुठून आलं? ऐका, जीवाचा जन्म कुठून झाला? कल्पना, अविद्या, तेने झाला जीव. मायोपादी शिव बोली जेते. कल्पना आणि अज्ञानापासून जीवाची निर्मिती झाली, नवे जन्म झाला. आणि आला कुठे? हे आयत पाहिलं त्यानं घर. कुणाचे हे घर? आयत पाहिलं न घुसला. कुठं? हा देह कुणाचा? आत्माराम त्याचा तोची जाणे. याच्यात त्यानं प्रवेश केला आणि मग हा चालायला बोल. जीव चैतन्य मिळालं म्हणजे शरीर चालू लागतं. चालतंय, चालायला लागला की याला जर संगती संतांची मिळाली की मुखामध्ये नाम आणि परमात्म्याचं ध्यान. मग याला ध्यान करायचंय.
नामस्मरण करायचं, ध्यान करायचं. आपण ध्यानापासून बाजूला आलोय. ध्यानावरच नाही, त्याच्यामुळे बाजूला जात. ध्यान असावं. मग ध्यान म्हणजे काय? ध्यान कसं करावं? ध्यानाची काय प्रक्रिया आहे? सद्गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचं ध्यान, नाम साधनेचं ध्यान. ध्यान करत असताना जिथं ध्यान करायचंय ते ठिकाण कोणतं आहे? देवाचं ध्यान जिथं करायचं ते ठिकाण कोणतं? ठिकाण म्हणजे जिथं आपल्याला बसायचं ते नाही. देवाचं ध्यान कुठं केल्या जातं? याच्यात कोणत्या ठिकाणी केल्या जातं? हृदयात केल्या जातं. आता याच्यात काय काय? बरेच जण, आता जनाबाई म्हणते हृदय बंदी खाना केला. असे किती खाणे आहे मध्ये? इथं का खोल्या आहे, बेडरूम आहे, टॉयलेट आहे, किचन आहे, देवघर आहे? काय याच्यामध्ये? ही जागा तरी कुठे आहे? याची ध्यान करण्याची जागा कुठे? ध्यान कुठं करावं? ध्यानाची जागा नेमकी काय? ध्यान करणं म्हणजे कुठं करणं आहे? विठाला जे ध्याती अंतरी नारायण. अंतरामध्ये नारायणाचं ध्यान करायचं. पण कुठं करावं होय ध्यान? आतमध्ये कुठं? ऐका, जिथं परिवाराचं ध्यान करून त्याला मध्ये घालेले, तिथंच याचं ध्यान करायचंय. परिवाराचं ध्यान आहे ना आपल्याला. कुठं आहे? लेक, जावाई, नातू जसे जसे जीवाच्या आत आहे. म्हणजे कुठं आहे? जीवाच्या आत आहे म्हणजे कुठं? जीवाच्या आत कुठं आहे? ते म्हणतात आमचं सर्वस्व ध्यान तुम्हीच आहात. तुम्हीच आहात. जीवाच्या आत म्हणजे कुठं? आमच्या आतमध्ये तुमच्याशिवाय कोणीच नाही. आणि एक सांगू, आतमध्ये फक्त एकालाच जागा असते. 17 जणाला मध्ये जागा राहत नाही. विठाला ऐका, आतमध्ये फक्त एकालाच घेता येतं. आणि आतापर्यंत आतमध्ये एकच आहे. उगा आपली भूल आहे. मामा आमचे काका, इथं फक्त एकच आहे. एकच राहतो इथं. कुणीही एकच राहतो. संसारातला असो नाही तर कुठला असो, फक्त एकालाच जागा राहते इथं. तिसऱ्याला आणि चौथ्याला जागा नाही. माणसं म्हणतात, ओ काका, अहो आमचा जीव तुमच्यात आणि तुमचा. याचा अर्थ काय? अहो आम्ही तुमच्यात गुंतलोय आणि तुम्ही कुठे? याचा अर्थ असा, त्यांच्या ध्यानामध्ये एकच आहे कोणीतरी. आणि प्रत्येकाच्या ध्यानात एकच राहतो. याच्या खाली अंडरलाईन करा. उगा माणूस बोलत राहा आमचेच आहेत. नाही, एकालाच जागा इथं, दुसऱ्याला जागा नाही. भक्त जरी असेल, भक्ताला दुसऱ्याला देताच येत नाही. हे कोणाला द्यायचं नाही. हे कुणाला द्यायचंय का? नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. या चित्तामध्ये आम्ही एकालाच दिलेलं, एकालाच जागा दिली. त्याचं नाव आहे रखुमाईचा पती. तो
नारायणाचं ध्यान, एकाच ध्यान, दुसऱ्याचं याच्यात ध्यान नाही. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी. पांडुरंग जागृती स्वप्नी सुसुप्ती. जागृतीतही तोच आहे, स्वप्नातही तोच आहे, सुसुप्तीतही तोच आहे. आता सुसुप्ती म्हणजे काय, स्वप्न म्हणजे काय, जागृती म्हणजे काय, आपल्याला वेळ नाही घालवायचा तिकडे, नाही का. आता ध्यानी म्हणजे काय हे आपल्याला प्रथम पाहायचंय. मग त्याचं ध्यान करायचं म्हणजे कुठं, इथं कुठं असतं त्याचं ध्यान. परिवाराचं ध्यान जिथं, तिथंच देवाचं ध्यान करावं लागतं. मग का जिथं देवाचं ध्यान करायचं, आमचं तर आधीच परिवार आहे तिथं बसेल, त्याला बाहेर काढावं लागणार आहे. या घरामध्ये आधी जे येऊन बसेले, याच्यात बरेच जणांचे बसेले, कोणाचे कोण बसेले, कोणाचे कोण आहे तर कोणाचे कोण आहे, लई जण बसेले इथं. आणि त्याचं ध्यान करायचं कुठचे, अंतरातच. अंतरी जे ध्याती अंतरी नारायण. मग नारायणाचं ध्यान जिथं करायचं तिथं आधीच जागा बुकिंग आहे. मग कोण कोण बसलं हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. त्याला काढून द्यायचं का राहून द्यायचं, ते का भाडं भरीते का काय. याच्यात जर त्याला आणायचं तर याच्यात पहिली येईल, बाहेर काढावं लागणार आहे. तुम्ही हाकलून द्या नाही तर प्रेमानं काढा, पण काढा. तसं तो येणार नाही, त्याचं ध्यान सुद्धा केलं जाणार नाही. कारण ध्यानात पहिले हे आहेत, हे आत आहे म्हणून तो येत नाही. मग यांना काढायचं तर कसं, याला निर्मळ करावं लागेल. तू का म्हणे, चित्त करारे निर्मळ, येऊने गोपाळ राहे ते काम क्रोधे केले घर रीते. कधी तुका म्हणे देह अनेक प्रमाण आहे, भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. मग याला एकदा निर्मळ करायचंय, याला झाडून काढणं गरजेचं आहे. झाड लोट करी जरी, झाड लोट करी जरी, अंतरी नारायण. नारायणाचं ध्यान करायचं ना, मध्ये नारायणाला आणायचं ना, मग मध्ये झाडून घेणं गरजेचं आहे. कोणी झाडलं, कोणी आणलं त्याला, जनाबाई म्हणते. जनाबाईनं झाडलूट केली. झाडलोट करी जनी जनी, जनी झाडलोट करी केर भरी चक्र पाणी. तो केर भरायला येतो पण झाडायचं काम आपलंय. आता मध्ये काय काय झाडावं, द्वैताची झाडणी, गुरुविना ज्ञान तयार. तस तो येतच नाही. मग झाडणी कशा कशाची करायची, काय काय मध्ये किती काही आहे. आपल्याला जास्त कोण चिंतनाकडे जायचं नाहीये, हे का. मग त्याचं ध्यान करायचं तर पहिले ध्यानातले हाकलून द्यावं लागतं, पहिले काढावे लागणार. ते काढले, जनाबाईनं झाडलं, झाडलं, निर्मळ केलंय, निर्मळ केलं. निर्मळ काय झालं, भगवान गोपाल कृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे ज्या वेळेला झाले, त्यावेळेला
भगवान परमात्मा सत्यभामेच्या महालात जायचे, रुक्मिणीच्या महालामध्ये, जामवंतीच्या महालामध्ये. एका गवळणीनं पाहिलं, म्हटले देव उठले का रुक्मिणीच्या महालात, उठले का सत्यभामेच्या महालात, निघाले का जामवंतीच्या महालात, माझ्या घरात येतच का नाही. पण तिनं हाका मारल्या, देवा या हो माझ्याकडे या, देवा या ना. देवानं पाहू सुद्धा नाही तिच्याकडे, त्या महालाकडे सुद्धा पाहू नाही. बऱ्याचदा असं झालं, तिनं विचार केला काय येत नाही हो देव. तिलाच कळलं, देवाला बसण्याकरता जी जागा पाहिजे ती आपण दुसऱ्याला दिली. तिच्या घरामध्ये काम, क्रोध, लोभ हे घुसले होते. आता काम, क्रोध, लोभ हे घरात घुसत नाही. आपण